शिकलेले आहेत. तर सेट्समध्ये कलेक्शन ऑफ काय असतं, ऑब्जेक्ट असतं, पण सिमिलर ऑब्जेक्ट असतं आहे ना, सिमिलर ऑब्जेक्ट ज्याचं कलेक्शन असतं सेट्स, बरोबर आहे. आणि रिलेशन काय असतं, त्याचं रिलेशन म्हणजे दोन सेट्स आहेत तर त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे हे आपण बघतो. आणि फंक्शन हे त्याच्या टोटली डिफरंट येतं, थोडं डिफरंट येतं. म्हणजे ऑल रिलेशन्स आर नॉट फंक्शन्स. आपण काय म्हणू शकतो, सॉरी, आपण थोडं याचं बद्दल थोडं डिटेलमध्ये शिकूया की ऑल फंक्शन्स आर रिलेशन बट ऑल रिलेशन्स आर नॉट फंक्शन्स. बरोबर आहे. काही रिलेशन्स असे असू शकतात की जे फंक्शन्स नाही आहेत. ठीक आहे. फंक्शन काय आहे, सबसेट आहे रिलेशनचा. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया, काही न्यूमेरिकल्स बघूया आपण आणि त्याच्यानंतर बघूया रिलेशन. आजच आपल्याला सेट्स आणि रिलेशन संपवायचं आहे, कारण की आपण हार्डली 2 लेक्चर्स घेत असतो आणि 2 लेक्चरमध्ये पूर्ण चॅप्टरचं रिव्हिजन झालं पाहिजे, याचा आपण प्रयत्न करतो. ठीक आहे. तर आता आपण स्टार्ट करूया सेट्स. फर्स्ट हाफ बघू आपण सेट्स आणि मग बघू रिलेशनचे न्यूमेरिकल्स. तर रिलेशनचे न्यूमेरिकल तर मी जेईचेच आणले आहेत, जे आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत तेच आपण बघणार आहोत. पण सेट्स जे आहे त्याचे काही क्वेश्चन्स त्यातलेही आहेत आणि काही क्वेश्चन्स कॉमन पण आहेत, जे तुम्ही कदाचित बघितले पण असू शकतात. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. गुड मॉर्निंग पल्लवी, सृष्टी. चला स्टार्ट करूया बेटा. ठीक आहे. क्वेश्चन आहे, क्वेश्चन रीड करा, मी तोपर्यंत याचं सोल्युशन देतोय. बघा क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द सेट बिल्डर फॉर्म ऑफ द सेट 1 3 7 15 31. याचा आपल्याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये फॉर्म करायचा आहे. सेट बिल्डर फॉर्म माहिती आहे तुम्हाला, काय करतो आपण सेट बिल्डर फॉर्म मध्ये, आपण लिहितो या टाईपनी, म्हणजे एक इक्वेशन लिहितो आणि त्याच्या कंडिशन्स लिहित असतो. बरोबर आहे. एका याच्यात म्हणजे या याच्यात तुमच्या सगळे एलिमेंट्स आले पाहिजे असा त्याचा मीनिंग होतो. बरोबर आहे. तर आता बघा 1 3 7 15 31. बरं, आता आपण ट्राय करू एक एक ऑप्शन्स. 2 to the power n-1 आणि n इज लेस दॅन 5 आणि n इज बिलॉंग्स टू n. n बिलॉंग्स टू n आहे, नॅचरल नंबर आहे. ठीक आहे. 2 to the power n-1. जर 5 मी पुट करून बघितले तर 2 to the power 5 -1 म्हणजे 2 to the power 4 म्हणजेच किती होईल, याचं पटकन आन्सर आले पाहिजे 16. 16 एलिमेंट्स येऊ शकतात का इथे. बघा 16 म्हणजे याची व्हॅल्यू 16च्या वरती जाणार नाही. इथे काय 31 आहे, म्हणजेच हे रिजेक्ट झालं. 2 to the power n-1 सेमच आहे. n इज लेस दॅन 5 होतं तर इथे 4 घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. इथे 3 करू शकता, इथे 8 करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, तरी रॉंगच आहे ते. आणि इथे इक्वल टू 5 पर्यंत तर 5 घेऊ शकता. 5 - 4 म्हणजे 2 to the power 4 म्हणजे 16, हे पण रिजेक्ट, कारण की आपला एक एलिमेंट सुटून राहिलाय 32. 2 to the power n+1 आणि n ची व्हॅल्यू 6 दिली आहे, तर 2 to the power 6 + 1, 2 to the power 6 किती होतात 64 + 1 65. 65 एलिमेंट आहे का, बिलॉंग्स टू धिस सेट, नाही. आणि 2 to the power n-1 आणि n ची व्हॅल्यू लेस दॅन 6 आणि n काय आहे, नॅचरल नंबर आहे, म्हणजे मिनिमम व्हॅल्यू मॅक्झिमम व्हॅल्यू 5 घेऊ शकतो आपण. 2 to the power 5 -1 म्हणजे 32 -1 31. 31 नंबर पेक्षा कमी नंबर येतील, करेक्ट आहे. आपल्या सेटमध्ये 31 पेक्षा लेस नंबर आहे सगळे. ठीक आहे. आणि एक एक जर तुम्ही 4 केलं, इथे जर 4 करून बघितलं तर 2 to the power 4. आता n आपण काय घेऊ शकतो, नॅचरल नंबर आहे, 1 2 3 4 5. 5 घेतला तर 31 येऊन राहिलाय, 4 घेतला तर किती येईल
-1 2 टू दी पॉवर 4 म्हणजे आपला येईल 16 - 1 15. करेक्ट. हा एलिमेंट, असे सगळे एलिमेंट मिळून राहिले या इक्वेशन. तर ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. क्लिअर बेटा? गुड मॉर्निंग सानिया, वैष्णवी. ठीक आहे, पूजाचा आन्सर आधी झालं होतं डी. करेक्ट आहे बेटा. ठीक आहे, तर इतकं सिम्पलही असतं. सेट्समध्ये खूप डिफिकल्ट असतं असंही नाही आहे. हां, एकदम सिम्पल पण असतं. चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया आपण. राईट द फॉलोइंग सेट इन द सेट बिल्डर फॉर्म. हे लिहायचं आहे आपल्याला सेट बिल्डर फॉर्ममध्ये. ऑब्झर्वेशन फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय? ऑब्झर्वेशन, की जे एलिमेंट्स दिले आहेत ते एलिमेंट्सचं रिलेशन काय आहे किंवा कोणत्या फॉर्ममध्ये आहेत ते. इथे काय दिलंय? 1. आपण बघूया. 1 दिलाय, 4 दिलाय, 9 दिलाय, 100 दिलाय. केअरफुली ऑब्झर्व करा. 1 हा तर स्क्वेअर आहे 1चा, 4 2चा स्क्वेअर आहे, 9 3चा स्क्वेअर आहे, अप टू 100. म्हणजे बाकीचे एलिमेंट, हा जर सेट ए असेल तर याचे एलिमेंट्स 1 4 9, पुढचा पण मी सांगू शकतो 16 असेल. याच्यावरून कळून गेलं मला की हे सगळे स्क्वेअरवाले आहेत. 1 4 9 16 25 36 49 64 है ना. त्याच्यानंतर 81 आणि 100 हे एलिमेंट्स आहेत सगळे. ठीक आहे. अच्छा, म्हणजे हा सेट कशाचा आहे? हा सेट आहे की एक नंबर आहे, नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर आहे, त्याचा स्क्वेअर होऊन राहिला आहे. पण लिमिट किती आहे? 100च्या वरती स्क्वेअर गेला नाही पाहिजे. म्हणजे माझा नॅचरल नंबर 10च्या वरती गेला नाही पाहिजे. तर मी काय लिहेल सेट बिल्डर फॉर्ममध्ये? सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहायचं आहे तर x such that x is equal to n square. माझा x असा आहे, हा सपोज x आहे की x इज इक्वल टू n स्क्वेअर आहे. n काय आहे? बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. n काय आहे? नॅचरल नंबर आहे. लक्षात ठेवा, नॅचरल नंबर आहे. 0 पण नाही आहे. हा, होल नंबर्स होतो 0 जर इन्क्लूड केला तर. अँड लिहायचं इथे. अँड n बिलॉंग्स टू 1 to 10. आता बघा, हे जे मी लिहिलं n नॅचरल नंबर आहे, 1 to 10 त्याची रेंज आहे. 1 इथे पुट केला n ची जागेवर, तर x ची व्हॅल्यू येऊन राहिली 1 आहे माझ्या सेटमध्ये. 2 घेतली n ची व्हॅल्यू, 2चा स्क्वेअर 4 आहे. 3 घेतला 9 आहे, 4 घेतला 16 आहे, 5 घेतला 25 आहे, 6 घेतला 36 आहे, 7 घेतला 49 आहे, 8 घेतला 64 आहे, 9 घेतला 81 आहे, 10 घेतला 100 आहे. या प्रकारे सेट बिल्डर फॉर्म मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, सिंपल होतं न्यूमेरिकल. क्लिअर? ठीक आहे, क्लिअर बेटा. चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. शो दॅट, हे दाखवायची गरज नाहीये. शो दॅट द सेट ऑफ लेटर्स नीडेड टू स्पेल कॅट्रॅक्ट अँड सेट ऑफ लेटर्स नीडेड टू स्पेल ट्रॅक्ट आर इक्वल. बरोबर आहे ना. यात किती लेटर येऊन राहिले? सी. इथे सॉल्व करायची आवश्यकता नाही आहे, या गोष्टी आपल्याला तशाच कळतात. कोणकोणते लेटर आहे? सी. ए हे 3 टाइम्स आलाय, पण एकच याच्यात काय येईल? एकच येईल, टी आणि आर. आणि सी आणि टी तर रिपीटच झालाय. ठीक आहे, तर 4 लेटर्सचं कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे, 4 लेटर्स येईल या सेटमध्ये. आणि या सेटमध्ये किती येईल? 1 2 3 आणि 4. इथे पण 4च येऊन राहिले. आणि कोणते येऊन राहिले? CATR. CATR. ठीक आहे, टी इथे रिपीट झालाय. तर दोन्ही काय झाले? इक्वल झाले. आर इक्वल. प्रूव्ह करू शकता तुम्ही. त्याला एक या सेट ए आणि याला सेट बी म्हणा, दोन्ही याच्यात एकच येईल. बरोबर आहे.
ठीक आहे बेटा, आता पीपीटीचा तर कलर चेंज करणे थोडं डिफिकल्ट आहे, पण अच्छा तुम्हाला जर लेट याचं असेल तर आपण ग्रीन वगैरे यूज करून बघू, रेड करून बघू, रेड दिसेल तुम्हाला कदाचित. ठीक आहे, रेड येतोय, ठीक आहे. क्वेश्चन 4. लेट x such that x is equal to n square plus 2n plus 1, n belongs to ni, and y is equal to x such that x is equal to 3n square plus 7, n belongs to ni. The x intersection y is subset of, यातले ऑप्शन्स निवडायचे. तर मी पाहिलं, माझं ऑब्झर्वेशन असं असते की मी पहिले ऑप्शन्स बघतो, न्यूमेरिकल वाचलं की ऑप्शन्समध्ये मला एक्स इंटरसेक्ट वाय दिसून राहिला आहे, तर आपण ट्राय करूया एक्स इंटरसेक्ट वाय काढायचं. ठीक आहे, तर त्याच्यावरून मग आपल्याला ऑप्शन्स पटकन कळून जाईल. तर सगळ्यात पहिले बघा, एक्स हे दिलंय आणि वाय काय दिलंय, हे 3n स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, अच्छा. आणि सपोज एक्स आणि वाय हे इंटरसेक्शन दिलंय, तर आपण एक काम करू, याला एक्स इज इक्वल टू वाय करण्याचा प्रयत्न करू. आपण काय करणार आहोत, एकदा ट्राय करू एक्स इज इक्वल टू वाय, त्याच्यामुळे काय मिळून जाईल की दोन्ही याला सॅटिस्फाय करणारा एन मिळेल. मी का करून राहिलो आहे, मला काय काढायचं आहे, इंटरसेक्शन. इथे काय काढायचं आहे, इंटरसेक्शन. इथे काय काढायचं आहे, इंटरसेक्शन. इंटरसेक्शनचा अर्थ काय होतं, दोन्ही याच्यात कॉमन. मग दोन्ही याच्यात जर कॉमन असेल तर हे इक्वेशन सॅटिस्फाय करायला एक नंबर असेल ना, हे इक्वेशन सॅटिस्फाय करायला एक इक्वेशन असेल, आणि दोन्ही काय असेल, दोन्ही म्हणजे कॉमन असेल दोन्ही याच्यात, आहे ना. म्हणजे एकच नंबर दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करून राहिलाय, म्हणजे तो कॉमन झाला. अच्छा, म्हणून मग ते कॉमन काढायसाठी मला काय करावं लागेल, एक्स इज इक्वल टू वाय, आणि त्या एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. तर बघूया, एन क्यूब प्लस 2n प्लस 1 इज इक्वल टू 3n स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. एक्सचं व्हॅल्यू मी इथे लिहिली, वायची इथे लिहिली, काही फरक पडत नाही त्यांनी. ठीक आहे, 3n स्क्वेअरला इकडे आणलं तर एन क्यूब मायनस 3n स्क्वेअर प्लस 2n, आणि 7ला इकडे आणलं तर मायनस 6 झालं. अरे वा, एन स्क्वेअर एन मायनस 3, आणि इथे जर 2 कॉमन काढला तर इथे काय मिळत आहे, एन मायनस 3 इज इक्वल टू 0. तर आपले रूट्स म्हणजे फॅक्टर्स पडले, एन मायनस 3 एक ब्रॅकेटमध्ये आणि एन स्क्वेअर प्लस 2 इज इक्वल टू 0. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की एन स्क्वेअर इज नॉट इक्वल टू -2, कारण की तुम्ही हा 0 नाही तर हा 0 कराल. एन मायनस 3 इज इक्वल टू 0 आणि एन स्क्वेअर प्लस 2 इज इक्वल टू 0, आणि 2ला तिकडे नेलं तर -2. पण हे कधीही पॉसिबल नाही आहे, कारण की कोणत्याही नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्हच असतो. पॉझिटिव्ह नंबर असो की निगेटिव्ह असो, फक्त 0चाच 0 येतो. निगेटिव्ह कशाचा स्क्वेअर येत नाही हे आपल्याला माहिती आहे, म्हणून हे तर इक्वेशन काही कामाचं नाही आहे. आपल्याला एन इथून मिळेल, एन मायनस 3 इज इक्वल टू 0, म्हणजे एन इज इक्वल टू 3. बर, अच्छा. तर एन इज इक्वल टू 3 हा नंबर आहे की जो दोन्ही याला सॅटिस्फाय करेल. तर एक्सची व्हॅल्यू किती होऊन राहिली, जर आपण एन इज इक्वल टू 3 पुट केलं तर 3चा क्यूब 27 प्लस 6, 3 टू जा 6 प्लस 1 किती येत आहे, 28, 34. आणि वायची व्हॅल्यू किती येऊन राहिली आहे, जर एन इज इक्वल टू 3 पुट केलं तर एन स्क्वेअर म्हणजे 9 इंटू 3 27 प्लस 7 म्हणजे अगेन 34. अच्छा, दोन्हीची व्हॅल्यू 34 येऊन राहिली आहे,
म्हणजे दोन्हीचा एलिमेंट 34 आहे. दोन्हीचा एलिमेंट 34 आहे. अच्छा, दोन्हीचा एलिमेंट जर 34 आहे तर 34 बिलॉंग्स टू एक्स इंटरसेक्ट वाय, कारण की एक्स मध्ये 34 येऊन राहिलाय. यांची व्हॅल्यूज तुम्ही वेगळे डिफरंट पुट कराल तर एक 34 येऊन राहिलाय आणि वाय मध्ये पण 34 येऊन राहिलाय. तर 34 हा कॉमन झाला. तर 34 हे काय इप्सलॉन बिलॉंग्स टू, त्याचा घटक आहे. बिलॉंग्स टू म्हणजे त्याचा घटक आहे. तर ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. सी इज करेक्ट. वा सानिया करेक्ट है. सृष्टि यस सर, सी इज करेक्ट ऑप्शन. क्या बात है. प्रेम कुमार परत समजावतो बेटा. पण वैष्णवी किती करेक्ट आहे. सृष्टी सगळ्यांचं आन्सर करेक्ट आहे. चला, छान वाटलं तुम्ही ऑप्शन करेक्ट सिलेक्ट केला बेटा. बघा बेटा, कॉमनचा अर्थ आहे की दोन्ही याला सॅटिस्फाय करणारा एखादा नंबर असेल, की एक नंबर असेल की जो त्यांच्या दोघांच्याही याच्यात येऊन राहिला. यात एन इज इक्वल टू नॅचरल नंबर आहे, म्हणजे तुम्ही यांची व्हॅल्यू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इन्फिनिटीने एन पर्यंत पुट करू शकता. इथे पण 1 2 3 4 किती पुट करू शकता. आणि आपल्याला काय काढायचंय, या तिन्ही ऑप्शन्स मध्ये एक्स इंटरसेक्ट वाय दिलाय. म्हणजे दोन्ही याच्यात कॉमन असणारा एखादा नंबर सांगा की जो हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल आणि हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल. तर आपण काय केलं, त्याच्यासाठी दोन्ही याला सॅटिस्फाय करेल म्हणजे एक्स इज इक्वल टू वाय. एक्स इज इक्वल टू वाय याच्यासाठी घेतला की तेव्हाच कळेल कॉमन नंबर यांच्या असा व्हॅल्यू मिळेल की जो दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करून आला आणि कॉमन आहे. तर बस आपण काय केलं, इक्वल केलं, हे क्युबिक इक्वेशन आलं, सॉल्व केलं, त्याचे फॅक्टर्स काढले. हा फॅक्टर काही कामाचा नाही आहे, तिथेच सांगितलं मी, स्क्वेअरची व्हॅल्यू कधी निगेटिव्ह येत नाही. हा फॅक्टर महत्वाचा आहे. एन इज इक्वल टू 3 आपण पुट केले तर याची व्हॅल्यू आली 34, याची आली 34, म्हणजे याचाही या सेटमध्ये 34 येत असेल, याही सेटमध्ये 34 येत असेल, म्हणजे 34 बिलॉंग्स टू एक्स इंटरसेक्ट वाय. दोन्ही याच्यात कॉमन येईल. ठीक आहे, एक्स असा असतो, वाय असा असतो. एक्स मध्ये खूप सारे नंबर्स असतील आणि वाय मध्ये खूप सारे नंबर असतील, पण 34 दोघांमध्ये कॉमन येऊन राहिला आहे. क्लिअर? ठीक आहे प्रेम कुमार, ठीक आहे. चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. आपल्याला टायमिंग बघून फास्ट करायचं असतं. लेट ए अँड बी बी टू सेट्स. तर सेट ए हॅज, हा क्वेश्चन महत्वाचा आहे. हा क्वेश्चन फार महत्वाचा आहे बेटा, बघून घेऊ आपण, सॉल्व करू याला. बघा काय दिलाय, लेट ए अँड बी बी टू सेट्स. द सेट ए हॅज 2 0 1 6 more subsets than B. If A intersection B has 3 members, म्हणजे आपल्याला गिवन आहे A intersection B, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A intersection B is equal to 3. ठीक आहे ना, मेंबर्स म्हणाले आहे ना, तर 3 मेंबर्स. देन द नंबर ऑफ मेंबर्स इन A आपल्याला काढायचे, नंबर ऑफ मेंबर ऑफ A काढायचे, क्वेश्चन मार्क. आणि 2 0 1 6 म्हणजे एन ए आपण असं कन्सिडर करू की एन ए जास्त आहे, तर एन ए इज इक्वल टू एन बी. The set A has 2 0 1 6 more subset. अच्छा, याच्यापेक्षा मोर सबसेट आहे दॅन बी, बी पेक्षा जास्त सबसेट्स आहेत है ना. तर आपण असं लिहू एन बी प्लस 2 0 1 6. याच्यापेक्षा जास्त आहेत हे, तेव्हा हे जास्त आहेत ना, म्हणजे याच्यात इन्क्लूड करावं लागेल 2 0 1 6. क्लिअर? ठीक आहे. बरं, तर आता आपल्याला इक्वेशन काय माहिती आहे,
आपल्याला काय माहिती असते की नंबर ऑफ सबसेट ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ए प्लस एन बी मायनस नंबर ऑफ सबसेट ऑफ ए इंटरसेक्शन बी, हा फॉर्म्युला आहे. पण ही व्हॅल्यू आहे आपल्याकडे एन ए एन बी, तुम्ही एन एच्या जागेवर एन बी लिहू शकता, एन बीच्या जागेवर एन ए लिहू शकता, पण एक तर अननोन राहीनच आणि तोच तो काढायचा आहे. ठीक आहे, पण ए इंटरसेक्शन ए युनियन बी नाही आहे आपल्याकडे नाही आहे ए युनियन बी. ते कसं काढायचं क्वेश्चन. आणि देन द नंबर ऑफ मेंबर्स इन ए युनियन बी, नाही एन ए नाही विचारलंय ना आपल्याला, हे विचारलंय. थोडं इथे आपण काळजी घेऊ. आपल्याला विचारलाय त्यांनी नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए युनियन बी विचारलं. नंबर ऑफ एलिमेंट, नंबर ऑफ मेंबर्स इन ए युनियन बी हे विचारलंय. हे इक्वेशन दिलंय आणि हे इक्वेशन दिलंय. हे काढायचं आहे. ह्याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे एन ए आणि एन बी. तुम्ही एकाच्या जागेवर दुसरं पुट केलं तरी एक अननोन राहीलच. तर काय करायचं प्रश्न आहे. ठीक आहे, तर आपण थोडं एक विचार करूया की लेट ए हॅज सबसेट, आपण घेऊ काय असतं नंबर ऑफ सबसेट्स 2 to the power m. म्हणजे m काय एलिमेंट, m एलिमेंट, नंबर ऑफ एलिमेंट 2 to the power नंबर ऑफ एलिमेंट म्हणजे सबसेट्स होतात. ठीक आहे, आणि अँड b हॅज 2 to the power n म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट इन b n घेतले, नंबर ऑफ एलिमेंट इन a m घेतले. तर 2 to the power नंबर ऑफ सबसेट म्हणजे एन ए म्हणजे 2 to the power m मायनस 2 to the power n इज इक्वल टू 2016. एन बी ला इकडे आणलं, एन ए म्हणजेच इथे आपण लिहून टाकू लागेल तर तुमच्या माहितीसाठी एन ए इज इक्वल टू 2 to the power m अँड एन बी इज इक्वल टू 2 to the power n. ठीक आहे, ए हॅज सबसेट्स, सबसेटच्याच याच्यात लिहिलं मी डायरेक्ट. नाहीतर एलिमेंट्स जे असतात बेटा, एलिमेंट्स तर ते एम एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, अच्छा, आणि त्याच्यात एन एलिमेंट्स आहे. बरं, 2 to the power m, 2 to the power n, 2 to the power 10. अच्छा, याला थोडं सॉल्व करावं लागेल. मी काय करतो, याला सॉल्व करताना 2 to the power n कॉमन घेतो आणि 2 to the power m मायनस n मायनस 1. इथून काय घेतलं, 2 to the power n कॉमन घेतला मी. तर इथे काय राहिलं 2 to the power m मायनस n आणि इथे काय राहिला 1 राहिला. आणि 2016 याचे फॅक्टर्स 2च्या फॉर्ममध्ये काढण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, मला ना हे माहिती आहे 2 4 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 4 8 16 32 64 128 256 512 6 1024 2048 पर्यंत माहिती आहे. अच्छा, 2 to the power 11 म्हणजे 2048 होते, पण आपल्याला दिलाय 2016. ठीक आहे, म्हणजे ह्या 2नी तुम्ही याला डिवाइड करू शकता, पण एक लिमिट पर्यंत. चला करून पाहू. तर 2 to the power 16 याला तुम्ही 2 नी डिवाइड करून पहा. तर तुम्ही पाहाल की 2 नी होईल, मग पुन्हा 2 नी कराल, मग पुन्हा 2 नी कराल. तर मला माहिती आहे की 2 to the power 5 म्हणजे 32 नी याला डिवाइड होतं, म्हणून हे माहिती आहे मला. 32 नी याला डिवाइड करता येते. 32 आणि डिवाइड केल्यावर राहील, इकडे राहील तुमचे 63. 32 into 63. पुन्हा याला मी असं लिहितो 2 to the power 5 आणि 63 म्हणजे 2 to the power 6 काय होतं 64 है ना. 64 मायनस 1, 64 मायनस 1 यालाच असं लिहितो मी 2 to the power 5 2 to the power 6 मायनस 1. आणलं या फॉर्मॅटमध्ये. तर एनची व्हॅल्यू किती झाली 5
अँड एम मायनस एन झाले 6. एनची व्हॅल्यू पुट केली तर एमची व्हॅल्यू झाली 11. एमची व्हॅल्यू 11. ठीक आहे. एमची व्हॅल्यू 11 झाली, एनची व्हॅल्यू 5 झाली. हे फॅक्टर्स काढता आले पाहिजे. बस झालं ना, आता कामच झालं. नंबर ऑफ एलिमेंट्स मिळाले. नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे 5 आणि ए मध्ये आणि याच्यात किती आहे. म्हणजे आता इथे बघा पटकन नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए आपण एम कशाची घेतली. हा ठीक आहे. 5 + 11 - 3. नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए 5, नंबर ऑफ एलिमेंट ऑफ बी 11. इंटरचेंजही होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्या एम आणि एनची व्हॅल्यू इंटरचेंजही झाली तरी पण फिक्स आहे 5 आणि 11. हे 16 झाले. 16 - 3 आन्सर आलं 13. नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए युनियन बी येईल 13. किती येईल बेटा 13. बघून घ्या एकदा, काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. काही प्रॉब्लेम आहे. हां कळलं. चला सिंपल आहे तसं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे. हे हा क्वेश्चन तर एक्स इज मल्टिपल ऑफ 3 आणि एक्स इज मल्टिपल ऑफ 5. तर देन ए इंटरसेक्शन बी इज गिवन बाय. तर दोन्ही याचे दोन्ही ए इंटरसेक्शन बी मध्ये असे कॉमन येतील की जे 3 आणि 5 डिवाइड होईल. तर ते काय येईल 15, 30, 41. म्हणजे याचा ऑप्शन काय येईल सी. सिंपल सिंपल, काहीच नाही आहे. दोन्ही याने डिवाइड होणारे एलिमेंट्स येतील 3 आणि 5नी. तर 15 पहिला एलिमेंट, दुसरा 30, 45 चालले कंटिन्यूशनमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, x and y are two sets such that x number of element of x 17, number of elements of y 23, number of element of a union x union y 38. फाइंड. हे काय न्यूमेरिकल आहे, काहीच नाही आहे. 38 इज इक्वल टू याची ॲडिशन करा 40. किती होईल 40. 40 मायनस धिस 4 याला इकडे आणा प्लस होऊन जाईल -38. 40 मायनस याचा आन्सर येईल 2. याचा आन्सर किती येईल 2. काही न्यूमेरिकल्स तर इतके सिंपल असतात की आपण हा सी होता आणि हा याचा आन्सर येईल 2. ठीक आहे. लिहायची गरज नाही आहे. तुम्हाला तो फॉर्म्युला माहिती आहे ना. फॉर्म्युला माहिती आहे. नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट ऑफ बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट ऑफ ए इंटरसेक्शन बी. हाही तसाच न्यूमेरिकल आहे सेम. S and T are two sets such that S has 21 elements, T has 32 elements, and S intersection T has 11 elements. How many elements does S union T have? झालं, तोच फॉर्म्युला यूज करायचा, संपला विषय. ठीक आहे. काही त्यात आहे नाही. In a group of 70 people, 37 likes coffee, 52 likes tea, and each person likes at least one of the two drinks. At least one of the two drinks. How many people like both coffee and tea? In a group of 70 people. म्हणजे A युनियन B दिला आहे. म्हणजे आपण जर कॉफीला सी कन्सिडर केला आणि टीला टी कन्सिडर केलं तर सी युनियन टी 70 झालं. नंबर ऑफ एलिमेंट ऑफ सी 37 झाले. नंबर ऑफ एलिमेंट ऑफ टी 52 झाले. यांच्या दोघांचं येईल ॲडिशन आणि त्याच्यातून 70 सबट्रॅक्ट कराल तर मिळेल
नंबर ऑफ पीपल्स लाईक बोथ कॉफी अँड टी. सिंपल. ठीक आहे, सिंपल आहे, काही नाही आहे. 42 आन्सर आलं. 42 तर नाही येणार बेटा. 37 आणि 53 52 येईल 89 आणि 70 19 येईल आन्सर याचं. 19 सृष्टी, क्या बात है. 19 पूजा करेक्ट आहे बेटा. तुम्ही माझ्यापेक्षा फास्ट आहे. मी तारीफ म्हणजे तशी करत नसतो हां. जर तुमच्यात काही ना काही स्किल असेल तरच तारीफ करतो, अदरवाईज करत नसतो. स्टुडंटची तर बिलकुलच नाही. पण तुम्ही लोक, वैष्णवी करेक्ट आहे बेटा, तुम्ही ॲन्सर इतके फास्ट देऊन राहिला आहे तर ते मला बघून चांगलं वाटत आहे की चला कळून राहिला आहे तुम्हाला. नेक्स्ट न्यूमेरिकल. इंडिया टुडे कंडक्टेड अ सर्वे. इफ पीपल टेकिंग टी और कॉफी आउट ऑफ 9,000. आता बघा, आउट ऑफ 9,000 पीपल टोटल, म्हणजे आता इथे लक्षात ठेवाला 5,550. मी या सॉल्व करून देतो तुम्हाला थोडं. हा सॉल्व करण्यासारखा आहे. तर पीपल नंबर ऑफ एलिमेंट ऑफ टी घेऊ आपण याला. हे झाले 5,550. बरं, कॉफी किती आहे? नंबर ऑफ एलिमेंट ऑफ सी इज इक्वल टू झाले 3600 कॉफी. अँड 1,500 पीपल टेक बोथ टी अँड कॉफी. टी अँड कॉफी म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट ऑफ टी इंटरसेक्शन सी. हा म्हणजे जे दोन्ही नाही आवडते त्याला लिहितो आपण टी इंटरसेक्शन सी. ते आले आहेत 1,500. अच्छा, 15. हाऊ मेनी पीपल टेक नायदर टी नॉर कॉफी. अच्छा, आपल्याला काय काढायचं आहे की हे मी इथे टी युनियन सी 9,000 नाही आहे, हे लक्षात ठेवा. हे युनिव्हर्सल सेट आहे, हा युनिव्हर्सल सेट आहे, हा युनिव्हर्सल सेट आहे. हा 9,000. ठीक आहे, हा युनिव्हर्सल सेट आहे 9,000. ठीक आहे, तर युनियनचं काढू शकता ना तुम्ही. नंबर ऑफ एलिमेंट ऑफ हा 1,500, हा पोर्शन आहे तुमचा 1,500 वाला. ठीक आहे, आणि याचे नंबर ऑफ एलिमेंट्स येऊन राहिले 5,000 कशाचे? टीचे. आणि कॉफीचे किती येऊन राहिले? 3600. ठीक आहे, तर टी युनियन सी ची व्हॅल्यू किती येईल? याची आणि याची टोटल किती येऊन राहिली आहे? 9,150 टोटल करायची दोघांची. ठीक आहे, 9,150 मायनस 1,500, हे किती येऊन राहिले? 1,500 जर याच्यातून मायनस केले तर 50 तर येईलच. 11,6 आणि हे येऊन राहिले 7,650. हे येऊन राहिले या दोन्ही याच्यात, म्हणजे एक तर ॲटलिस्ट टी और कॉफी वाले येऊन राहिले 7,650. आणि हे जे आहे, हा बाहेरचा जो पोर्शन आहे, हे पीपल आहेत की जे नायदर टी नॉर कॉफी टेक नायदर टी नॉर कॉफी. म्हणजे 9,000 मायनस 7,650 केलं ते आन्सर येईल 1,350. आन्सर येईल डी. वाह, व्हेरी गुड, क्या बात है पूजा आणि पूर्वा, मनस्वी, व्हेरी गुड व्हेरी गुड. सिंपल आहे. ठीक आहे बेटा, 10 क्वेश्चन झाले आहेत. मी क्वेश्चन्स तर पुष्कळ आणले होते, पण आपल्याजवळ काय लिमिट आहे कोणती गोष्टीची की एकच लेक्चरमध्ये सेट्स आणि रिलेशन संपवायचं आहे. तर आता आपण रिलेशनचे क्वेश्चन स्टार्ट करूया, आहे ना. रिलेशन
सुद्धा झालं पाहिजे उद्या फंक्शन्स, है ना. ठीक आहे, तर थोडं मला आता पुढे जावं लागेल पटापट. हे आले रिलेशनचे क्वेश्चन्स. आपलं सेट्स रिलेशन. काय झालंय, थांबा बेटा, आपण थोडं पुण्यापासून आलाय. ठीक, तर क्वेश्चन बघा. ठीक आहे, लेट आर सेट दिलाय आपल्याला, हे रिलेशन दिलंय 3:3 एलिमेंट दिले, 3 3 6 6 9 9 12 12. तर आपल्याला रिफ्लेक्सिव्ह माहिती आहे का तुम्हाला, ट्रान्झिटिव्ह माहिती आहे का, आणि सिमेट्रिक माहिती आहे का. याचे नॉलेज जर माहिती असेल, याचं नॉलेज जर असेल तर आपण एकदा असेलही कदाचित, पण आपण थोडं फास्ट बघूया की रिफ्लेक्सिव्ह काय म्हणतात. रिफ्लेक्शन आपण आरशात बघतो. रिफ्लेक्शन म्हणजे एज टू ए, म्हणजे जर समजा तुम्ही ए बिलॉंग्स टू आर असेल तर ए बिलॉंग्स टू आर होतं. ठीक आहे, एचा ए सोबत चेंज केला तुम्ही, एला ए मध्ये काही फरक पडत नाही, तर तोच रिफ्लेक्सिव्ह आपण म्हणतो की ते रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे. सिमेट्रिक म्हणजे ए टू बी असेल बिलॉंग्स टू आर, देन आपण असं म्हणू शकतो की बी टू ए सुद्धा बिलॉंग्स टू आर जर असेल तर आपण म्हणतो सिमेट्रिक आहे. म्हणजे चेंज केलं, एला बी मध्ये आणि बीला ए बी मध्ये दिलाय आणि तुम्ही त्याला बी आणि ए मध्ये केलं, एला रिप्लेस केलं बीनी आणि बीला रिप्लेस केलं एनी, तरी काही फरक पडत नसेल तर त्याला म्हणतो आपण की हे सिमेट्रिक आहे. रिफ्लेक्सिव्ह ए टू बी आहे अँड बी टू सी आहे, बिलॉंग्स टू आर, then we can say that A to C also belongs to R, not belong to झाला आहे पण ते belongs to आहे, इप्सिलॉनच आहे. तर हे सुद्धा जर असं येत असेल तर आपण म्हणू की ते काय ट्रान्झिटिव्ह आहे. आणि सगळे येत असेल, सगळेच्या सगळे येऊन राहिलं आहे, रिफ्लेक्सिव्ह येत आहे, सिमेट्रिक येत आहे, ट्रान्झिटिव्ह येत आहे, तर त्याला म्हणतात इक्विव्हॅलन्स रिलेशन. त्याला काय म्हणतात, इक्विव्हॅलन्स रिलेशन. तिन्ही सॅटिस्फाय करत असेल तर ठीक आहे. चला आपण पाहूया. या न्यूमेरिकल मध्ये रिफ्लेक्सिव्ह आहे का, सेट ए काय दिलाय 3 6 9 12, तर 3 3 आहे, 6 6 आहे. आपण एकदा पुन्हा सेट लिहून टाकू, रिलेशन लिहून टाकू, नाही तर प्रॉब्लेम नको. 3 3 6 6 9 9 12 12 6 12 3 9 3 12 3 6 3 3 आहे. आपण बघूया, 3 3 आहे, 3 6 6 आहे, 9 9 आहे, 12 12 आहे. तर याच्यावरून मी काय कन्क्लूड केलं, रिफ्लेक्सिव्ह आहे.
रिफ्लेक्सिव्ह आहे. हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे. बरं, मग रिफ्लेक्सिव्ह कुठे कुठे दिलं आहे? रिफ्लेक्सिव्ह अँड ट्रान्झिटिव्ह, रिफ्लेक्सिव्ह ओनली अँड इक्विव्हॅलन्स रिलेशन, अँड रिफ्लेक्सिव्ह अँड सिमेट्रिक. सगळ्याच्यातच रिफ्लेक्सिव्ह दिलं आहे, म्हणजे काही प्रश्नच नाही आहे. आता फक्त आपल्याला सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह चेक करायचं आहे. सिमेट्रिक करू आपण. सिमेट्रिकचा अर्थ होते की 6-12 आहे तर 12-6 आहे का? नाही आहे. 6-12 आहे, बट 12-6 नॉट बिलॉंग्स टू आर. 12-6 आहे का? नॉट बिलॉंग्स टू आर. ठीक आहे, याचा अर्थ 12-6 दिसून राहिला का कुठे? नाहीये, म्हणजेच हे सिमेट्रिक नाही, नॉट सिमेट्रिक. नॉट सिमेट्रिक इच्छा इथे कळून जातं आपल्याला, नॉट सिमेट्रिक. बर, अच्छा, म्हणजे सिमेट्रिक हा ऑप्शन तर गेला. सिमेट्रिक रिफ्लेक्सिव्ह आणि सिमेट्रिक म्हणून राहिला. इक्विव्हॅलन्स वालाही गेला, कारण की इक्विव्हॅलन्स मध्ये रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह तिन्ही पाहिजे असते. अच्छा, आता ट्रान्झिटिव्ह चेक करू. ट्रान्झिटिव्ह जर असला तर हा ऑप्शन येईल, आणि ट्रान्झिटिव्ह नसला तर हा ऑप्शन येईल, ए आणि बी. ठीक आहे, हां, आता तो चेक करायचा आहे आपल्याला. ट्रान्झिटिव्ह, ट्रान्झिटिव्ह मध्ये 3 to 3 आहे आणि 3 to 6 आहे. 3 to 6 आहे, तर 3 to 6 म्हणजे प्रत्येक एलिमेंट. आता हे बघा, 3 to 3 आहे तर 3 to 6 आहे, तर 3 to 6 तोच एलिमेंट होऊन राहिला आहे ना, म्हणजे याचा काही प्रॉब्लेमच नाही आहे. हे बघा, 3 to 3, 3 to 9, तर 3 to 9 ऑलरेडी आहेच. 3 to 3, 3 to 12, तर 3 to 12 ऑलरेडी आहेच. 3 to 3, 3 to 6, तर 3 to 6 ऑलरेडी आहे. अच्छा, फक्त 6 आणि 12 हा वेगळा दिसून राहिला आहे. तर आपण विचार करूया. 3 to 6 आहे, 3 to 6 आहे, आणि 6 to 12 पण आहे. तर 3 to 12 आहे का? 3 to 12 आहे का? आहे. 3 to 12 पण आहे. हा, म्हणजे हा एलिमेंट सुद्धा इन्क्लूड झालाय. 3 to 6 आहे, 6 to 12 आहे, तर 3 to 12 सुद्धा आहे. A to B, B to C, तर A to C आहे का? आहे. म्हणजे काय? ट्रान्झिटिव्ह आहे, ट्रान्झिटिव्ह आहे. बाकीचे तर सगळे आहेच, मी तुम्हाला सांगितलं. 3 to 3, 3 to 12, तर 3 to 12 आहेच, तो ऑलरेडी आहेच एलिमेंट आहे ना. 3 to 3 गेलं, ए आणि बी याला म्हटलं, आणि बी आणि सी याला म्हटलं, तर हा ए झाला, हा सी झाला, तर ते एलिमेंट तर आहेतच. पण हा थोडा डिफरंट होता, म्हणून याचं चेक करून घेतलं बेटा मी. तर ट्रान्झिटिव्ह सुद्धा आहे, ट्रान्झिटिव्ह सुद्धा आहे. ऑप्शन हा नाही आहे. रिफ्लेक्सिव्ह आणि ट्रान्झिटिव्ह दोन्ही आहे. ए इज करेक्ट. क्या बात है पूजा, सृष्टी, सानिया, मनस्वी, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. हे आहे जेई मेन 2020चा क्वेश्चन. बघून घ्या, हा थोडा महत्वाचा क्वेश्चन आहे बेटा. R1 and R2 be two relations defined as follows. AB belongs to R square, A square plus B square belongs to Q, and AB belongs to R square, A square plus B square not belongs to Q. क्या बात है, एक Q आणि एक नॉट Q. Q चा अर्थ काय? रॅशनल नंबर्स. Q चा अर्थ काय? रॅशनल नंबर्स. आणि चेक करायचं ट्रान्झिटिव्ह फक्त. आपल्याला त्यांनी रिफ्लेक्सिव्ह विचारलाय ना, सिमेट्रिक विचारलाय, फक्त ट्रान्झिटिव्ह चेक करायचं आहे आपल्याला. काय चेक करायचं आहे? ट्रान्झिटिव्ह रिलेशन. अच्छा, तर आता आपण एक काम करूया. हे न्यूमेरिकल तसं सॉल्व तर नाही होणार, इथं काही ना काही नंबर घ्यावे लागेल, आणि असे नंबर घ्यावे लागेल की जे सॅटिस्फाय करत आहेत. आणि ट्रान्झिटिव्ह म्हणजे एक सी पण लागेल आपल्याला. ट्रान्झिटिव्हचा अर्थ एक सी पण लागेल. आपण ए टू बी रिलेशन दिलं आहे, आपण बी टू सी घेऊ, जे सॅटिस्फाय करेल. आपल्याला घ्यावं लागेल, आपल्याला घ्यावं लागेल, आणि मग शो करावं लागेल की ए टू सी रिलेशन सॅटिस्फाय करते की नाही करत, असा आहे त्याचा अर्थ. कळलं? तर हे क्वेश्चनमध्ये R1 वेगळा आहे, R2 वेगळा आहे.
R1 चेक करा ट्रान्झिटिव्ह आहे की नाही आहे, कारण की ऑप्शन्स पण R1 इज ट्रान्झिटिव्ह बट R2 इज नॉट ट्रान्झिटिव्ह. म्हणजे R1 चेक करायचं आहे आपल्याला ट्रान्झिटिव्ह आहे की नाही आहे, R2 पण चेक करायचं आहे ट्रान्झिटिव्ह आहे की नाही आहे. तर आपण काही ना काही नंबर घेऊ. चला आपण नंबर घेऊ की जे बघा, मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. R1 साठी ठीक आहे, R1 साठी जर आपण बघितलं, ठीक आहे, R1 साठी जर बघितलं तर तुम्ही जर ते नंबर हे रॅशनल घेतले, ए आणि बी रॅशनल नंबर, कारण की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रॅशनल म्हणून राहिला आणि रॅशनल आणि इररॅशनल हे रिअलच असतात, हे लक्षात ठेवा. नंबर सिस्टम पूर्ण डोक्यात असायला पाहिजे की सगळ्यात पहिले नॅचरल नंबर येतं, मग त्याच्यात 0 ॲड केला तर होल नंबर येतं, मग निगेटिव्ह नंबर ॲड केले तर इंटिजर येतं, बरोबर आहे. आणि 2 नंबरच्या मधात जे नंबर येतात त्याला म्हणतात रॅशनल नंबर्स. आणि काही इररॅशनल नंबर्स असतात जे P/Q फॉर्ममध्ये लिहू नाही शकत. आणि रॅशनल आणि इररॅशनल हे डिसजॉईंट सेट्स आहेत, आणि ह्या दोन्ही सेट्सचा मिळून रिअल नंबर बनतो. या दोन्ही सेट्सचा बनवून रिअल नंबर बनतो. तर रिअलचा स्क्वेअर म्हणून राहिलाय, म्हणजेच आपण रॅशनल आणि इररॅशनल दोन्ही प्रकारचे नंबर घेऊ शकतो. रॅशनल घेतले तर ते सॉल्व्हच होईल, पण इररॅशनल घेतलं तर आपल्याला कळेल की खरंच ते सॅटिस्फाय ट्रान्झिटिव्ह आहे का नाही आहे. तर मी लेट R1 साठी, हे R1चं चालू आहे, लेट A इज इक्वल टू 1 प्लस रूट 3, B इज इक्वल टू 1 मायनस रूट 3, आणि C इज इक्वल टू घेतोय रूट 12चा स्क्वेअर रूट. माझ्या मनाने घेतले, पहा कसं कशासाठी घेतले. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 1 प्लस रूट 3 ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बघू आपण काय येतात. 1 प्लस रूट 3चा होल स्क्वेअर प्लस 1 मायनस रूट 3चा होल स्क्वेअर इज इक्वल टू आलं 1 प्लस 3 याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर माया प्लस 2 रूट 3, आणि इथे आलं 1 प्लस 3 याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर मायनस 2 रूट 3, 2 रूट 3 कॅन्सल, 4 प्लस 4 8, 8 बिलॉंग्स टू क्यू, 8 बिलॉंग्स टू क्यू, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बिलॉंग्स टू क्यू. आलं. अच्छा, हा रॅशनल मिळाला. आता सी हा मी घेतला आहे, तर हा सी का घेतला हे बघू आपण, किंवा 2 रूट 3 घ्या, काही चालतं, याचीच व्हॅल्यू असते 2 रूट 3 चा स्क्वेअर रूट, काही लिहू शकतो मी. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर घेतलं, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर 1 मायनस रूट 3चा स्क्वेअर प्लस त्याचा स्क्वेअर म्हणजे हा पहिला स्क्वेअर रूट आहे, तर हा 2 रूट 3 येईल, हा 2 रूट 3. याचा आन्सर किती होऊन राहिलंय 1 प्लस 3 मायनस 2 रूट 3 प्लस 2 रूट 3, हे तर कॅन्सल झाले, तर 4 आलं, 4 बिलॉंग्स टू क्यू आलं. ठीक आहे. तर हा नंबर तर मलाच घ्यायचा होता, सी नंबर मला सिलेक्ट करायचा होता, याच्यावरून केला बेटा मी की हे कॅन्सल झालं पाहिजे, क्यू आला पाहिजे, हा 2 रूट 3 कॅन्सल झाला पाहिजे, असा घेतला मी, बरोबर आहे. त्याचा स्क्वेअर हा कॅन्सल झाला पाहिजे, म्हणून हा नंबर घेतला मी. क्लिअर बेटा. हे थोडं केअरफुली सिलेक्ट करायचं, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय झालीच पाहिजे. आता चेक करू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर बिलॉंग्स टू क्यू आहे का. जर असेल तर आपण म्हणू ट्रान्झिटिव्ह आहे. आपण काय म्हणू, ट्रान्झिटिव्ह आहे. R1 इज ट्रान्झिटिव्ह. तर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर चेक केलं तर 1 प्लस रूट 3 चा स्क्वेअर प्लस 2 रूट 3 याचा स्क्वेअर आहे ना, सीचा स्क्वेअर, हे आलं 1 प्लस 3 प्लस 2 रूट 3 प्लस 2 रूट 3. अरे हे तर येऊन राहिलं आहे 4 प्लस 4 रूट 3, नॉट बिलॉंग टू क्यू. क्यू येत आहे का, नाही. हा क्यू म्हणजे काय, रॅशनल. हा काय आला, इररॅशनल. हा नंबर काय आला, इररॅशनल. म्हणजे ट्रान्झिटिव्ह आहे का, नाही आहे. R1 इज नॉट ट्रान्झिटिव्ह, R1 इज नॉट ट्रान्झिटिव्ह. R1 इज नॉट ट्रान्झिटिव्ह. बर, अच्छा. आता R2 चेक करू. आपल्याला इररॅशनल नंबर तर 2 नंबर तर इररॅशनल घ्यावेच लागतात बेटा, त्याच्याशिवाय काही ऑप्शनच नाही. काहून का, रॅशनल घेतले तर सगळं सॅटिस्फाय होईल, ट्रान्झिटिव्ह दिसेल आहे ना.
पण काही नंबरसाठी ट्रान्झिटिव्ह नाही आहे ना ते, कारण की आपण ए आणि बी रिअल नंबर म्हटलं आहे ना. रिअलमध्ये इररॅशनल पण येतात ना. मग इररॅशनलसाठी कंडिशनसाठीच नाही सॅटिस्फाय नाही होऊन राहिली, तर तुम्ही कसं म्हणणार की ते ट्रान्झिटिव्ह आहे म्हणून, आहे ना. म्हणून मी इररॅशनल नंबर घेऊन राहिलो आहे, हे लक्षात ठेवा. याच्यासाठी चेक करू R2 साठी. R1 तर कळलं तुम्हाला, बघून घ्या एकदा, मी इथच्या इथे चेंज करून देतो तुम्हाला. बस व्हॅल्यूज चेंज करा, व्हॅल्यूज चेंज करा. √3 इररॅशनल आलं पाहिजे ना, तर मी बी ची व्हॅल्यू घेऊन राहिलो आहे √3 आणि हे चेंज करू. चेंज करून देतो बेटा इथच्या इथे. आता आपल्याजवळ जागा नाही आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. ए इज इक्वल टू 1 + √3 आणि बी इज इक्वल टू घेतलं मी √3 आणि सी इज इक्वल टू घेतलं 1 - √3. A² + B², कारण की आता ना मला मी 2√3 का नाही घेतलं, कारण की इकडे प्रॉब्लेम होईल ना, बी आणि सी जर कॅन्सल होऊन जाईल आणि ते इररॅशनल येणारच नाही. काय म्हणतोय, इररॅशनल, रॅशनल नंबर नाही पाहिजे. आता ए आणि बी हे सॅटिस्फाय व्हायला पाहिजे की ते इररॅशनल आहे. तर हे बघा, हे तर सॅटिस्फाय होऊन राहिलं. 1 + 3 + 2√3 + √3 चा आपण 1/2. हां सॉरी, हां इथे √3 येईल आन्सर, हा नाही येणार. ठीक आहे, त्याचा स्क्वेअर √3. तर हे झालं 4 + 3√3 बिलॉंग्स टू नॉट बिलॉंग्स टू क्यू. करेक्ट आहे, सॅटिस्फाय केलं. आपण असे नंबर सिलेक्ट केले की ते इररॅशनल आलंच पाहिजे, म्हणजे ठीक आहे. A² + B² आणि B² + C² ऑल्सो इररॅशनल आलं पाहिजे, कारण की हे पण कंडिशन सी असा आपण सिलेक्ट करत असतो. हा सी असा सिलेक्ट केला आहे बेटा मी की तो इररॅशनल यायलाच पाहिजे. A² B² काय आहे आपलं, √3 चा स्क्वेअर. तर हे √3 चा पॉवर 1/2 चा स्क्वेअर. ठीक आहे, आणि सी काय घेतलंय 1 - √3, तर 1 - √3 चा होल स्क्वेअर. तर याचा आन्सर येऊन राहिला आहे √3 आणि याचा आन्सर येऊन राहिला 1 + 3 - 2√3, म्हणजे झालंय 4 - √3 आणि नॉट बिलॉंग्स टू क्यू. सॅटिस्फाय करायला पाहिजे. आता चेक करू A² आणि C² हे ट्रान्झिटिव्ह याच्यावर राहतं, म्हणजे सी तर आपल्याला सिलेक्ट करायचं असतो. पण आता जर ए आणि सी नी सॅटिस्फाय केलं तर आपण म्हणू ट्रान्झिटिव्ह आहे. हा आता रॅशनल नाही यायला पाहिजे, तर म्हणू आपण ट्रान्झिटिव्ह आहे. ठीक, रॅशनल नाही यायला पाहिजे ना, तर कारण की दोन्ही कंडिशन रॅशनल नाही येत आहे. चला चेक करू. A² म्हणजे 1 + √3 चा होल स्क्वेअर प्लस C², सी काय 1 - √3, आणि हे तर आत्ताच बघितलं आपण, याचा आन्सर किती येत होतं, 1 + 3 + 2√3 + 1 + 3 - 2√3. हे तर कॅन्सल होतं, हे आलं 8 बिलॉंग्स टू क्यू आलं, म्हणजेच ट्रान्झिटिव्ह नाही आहे, कारण की आपल्याला काय पाहिजे होतं, नॉट बिलॉंग टू क्यू यायला पाहिजे होतं. हे आणि हे असं असलं तर हे सुद्धा तसंच आहे, हेच तर शो करायचं असतं. आहे थोडं डिफिकल्ट. 2020 मध्ये क्वेश्चन आलेला होता. क्लिअर बेटा? ठीक आहे, बी ऑप्शन. क्या बात है, वाह, स्टुडंट हुशार आहेत माझे सगळे. पूजा, गायत्री, वैष्णवी, व्हेरी गुड. सृष्टी, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. ठीक आहे, नेक्स्ट न्यूमेरिकल. हे न्यूमेरिकल एकदा आपण फक्त ओव्हरऑल आयडिया बघूया याची. P be the relation defined on the set of all real numbers such that P is equal to AB sec². हे काय करायचं, tan² B ला तिकडे न्यायचं, तर 1 काय होईल,
1 प्लस टॅन स्क्वेअर बी म्हणजेच काय होईल, मी तुम्हाला झालं जाईल न्यूमेरिकल 2 मिनिटात आपण करू आणि क्लास संपवूया, कारण की वेळ झाला आहे बेटा. हे येऊन राहिलं आहे सेक्स स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर बी. कसं सर, टॅन स्क्वेअर बी तिकडे नेला तर 1 प्लस टॅन स्क्वेअर बी म्हणजे सेक्स स्क्वेअर बी, आणि आता एच्या जागेवर ए लिहा तर रिफ्लेक्सिव्ह आहे, एच्या जागेवर बी आणि बीच्या जागेवर ए लिहिला तर सिमेट्रिक आहे, आणि एच्या ए इज इक्वल टू हे आहे आणि सेक्स स्क्वेअर बी इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर सी आहे, तर सेक्स स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर सी होते, म्हणजे ट्रान्झिटिव्ह सुद्धा आहे, म्हणजेच इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे. संपला विषय, म्हणजेच इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे. तिन्ही रिलेशन येऊन राहिले आहेत. ठीक आहे, ठीक आहे बेटा. तर इथे आपण आता क्लास संपूया बेटा. उद्याला आपण फंक्शन्स बघूया. ठीक आहे, फंक्शनचे काही